आणि याच पक्षश्रेष्ठींसमोर मांडलेल्या भूमिकेनंतर काही वेळातच राधाकृष्ण विखे पाटील आपली भूमिका काँग्रेस कमिटीसमोर मांडणार आहेत। काल थोरातांनी विखेंच्या पक्षनिष्ठेबद्दल टीका केली होती आणि त्यानंतर विखे पाटील नाराज होते। पक्षाने विखेंवर अविश्वास दाखवला तर आजच्या बैठकीत कदाचित विखे पाटील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता आहे आणि त्यानंतर राजीनामा दिले तर पक्षाने पुढे काय करायचं हे ठरवावं असं देखील भूमिका विखे पाटील घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। आणि म्हणूनच काही वेळातच म्हणजे अगदी काही मिनिटांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील 12:30 वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। मला हा अधिकार माझा नाही, सीएलपीची हा विषय आहे आणि राज्यातील सर्व ज्येष्ठ नेते मीटिंगमध्ये आहे आणि खरं म्हणजे आजचा हा एजेंडा नाही आहे मीटिंगचा। आमचा मीटिंगचा एजेंडा आहे जे आता उरलेले उमेदवार आहेत त्या संदर्भामध्ये काही गोष्टी आहेत ती चर्चा करायची। नगरची जागा त्यांच्याकडेच होती, ती जागा त्यांना देण्यासंदर्भामध्ये आमची मागणी होती, ती पूर्ण होऊ शकली नाही। त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्याच्यामुळे आता तो विषय संपलेला आमच्या दृष्टीने। काँग्रेस नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण बघितलं, पण राष्ट्रवादीच्या गोटात काय चाललंय ते देखील आपण बघणार आहोत। कारण पक्षाचे अध्यक्ष धनंजय मुंडे हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे धनंजय मुंडेंच्या B4 या बंगल्यावर आल्याची माहिती कळते। माफ करा, B4 हा बंगला सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयांचं आणि घटनांचं केंद्रबिंदू ठरतोय। अजित पवार, दिलीप वळसे पाटीलही या बैठकीत उपस्थित आहेत। बीडच्या उमेदवाराबाबत महत्त्वाची बैठक यामध्ये सुरू असल्याची माहिती कळतेय आणि बीडमधून अमरसिंह पंडित, धनंजय मुंडे यांच्या नावावर सध्या चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे बीडचे पदाधिकारी उपस्थित असल्याची माहिती कळते आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या B4 या बंगल्यावर सध्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दाखल झालेत अशी माहिती कळतेय। शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतरही किरीट सोमय्या हे ईशान्य मुंबईतूनच निवडणूक लढवणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची एकीकडे माहिती मिळते, पण पक्षाने ही जबाबदारी माझ्याकडे दिली असल्याचा खुलासा खुद्द किरीट सोमय्या यांनी केलाय। खरं तर सातत्यानं विरोध होतोय, पण शिवसेनेच्या गोटातनं विरोध होतोय तुमच्या उमेदवारीला। जरी मैत्री झाली असली तुमची तरी अशा तुमची उमेदवारी धोक्यात आहे? वास्तविकरित्या लोकांचे कामं केल्यानंतर जो लोकांचा प्रेम असतो, लोकांचा जो विश्वास असतो, त्याच्यामुळे आपलं मनोधैर्य, मनोबळ खूप मजबूत होत असतो। आता विरोध काही वेळेला कुठला तरी व्यक्तीचा, कुणाचा काही पर्टिक्युलर इश्यूवर असतो, पण शेवटी लार्जर इंटरेस्टसाठी ज्यावेळी NDAची रचना झाली त्यावेळी व्यक्तिगत मतभेद येत असतात, परंतु शेवटी नेतृत्व जो निर्णय घेतो त्या आधारावर आता NDA, भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकत्रित निवडणुका लढायला निघाले आहेत, एकत्रित प्रचार सुरू होत आहेत। तर सगळे मिळून मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी सगळे कामाला लागत आहेत। म्हणजे तुमच्याशिवाय पर्याय नाही विजय पेकडे असं म्हणणं आहे का तुमचं? वास्तविकरित्या कोणाशिवाय कुणाचं अडत नाही, परंतु कुणाला तरी जबाबदारी द्यावी लागते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी सह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।